Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. वाल्मिक कराडचे बॅनर झळकवले. माझं दैवत म्हणजे कराड तुरुंगात असल्यानं वाढदिवस साजरा केला नाही अशी पोस्ट केली. सोशल मीडियावर असंख्य फोटो टाकले आणि आता या वर्षीच्या दसरा मेळाव्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले बॅनर आणि त्यात ज्याचं नाव आहे ते संदीप तांदळे म्हणतात, माझी बदनामी करण्यासाठी हे केलं जात आहे. नेमकं काय प्रकरण आहे बघूया. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या नावानं सध्या सोशल मीडियावरती आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचे नाव व चेहरा सातत्यानं टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फूल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा, तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील. थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, अशा मजकुराचं हे बॅनर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोबत एक स्कॅनर देखील लावण्यात आलाय जो संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचा आहे. संदीप तांदळे यांनी आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती. एवढंच नाही तर सावरगाव येथील भगवान भक्तिगडावरती संदीप तांदळे यांनी वाल्मिक कराडचे फोटो देखील एका दसरा मेळाव्यात झळकवले होते. आता मदत निधीचे बॅनर व्हायरल झाल्यानंतर हे बॅनर कोणी तयार केले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भगवान गड ट्रस्टनं केली आहे. पण हेच संदीप तांदळे आता म्हणतायत की हे बॅनर मी व्हायरल केले नसून माझी बदनामी करण्यासाठी हे एडिट करून करण्यात आलंय. आणखीन काय म्हणालेत बघूया. नमस्कार, मी संदीप तांदळे. न्यूजवर जो बॅनर जे व्हायरल केलंय ते कोणीतरी बनावट बनवून त्याच्यामध्ये एडिटिंग करून ते सर्वत्र पसरवण्याचं काम केलंय. त्याच्यामध्ये उद्देश फक्त हा आहे की माझी बदनामी करायची, मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं. याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाहीये. तरी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की जो कोणी तो बॅनर एडिट केलाय त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. हे सगळं झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी देखील यावर प्रतिक्रिया देत त्यांचा संताप व्यक्त केलाय. आरोपीचं समर्थन करण्याने आज 10 महिन्यानंतर देशमुख कुटुंब जे आहे, जे पीडित आहे, त्या कुटुंबाला अशी बोलायची वेळ येते की आरोपीचं समर्थन किती करावं, कुठल्या स्टेपपर्यंत करावं आणि कशा पद्धतीने करावं. ह्याचं जे आता उदाहरण बघताय आपण, जो दसरा मेळावा झाला त्यावेळेस सुद्धा लोकप्रतिनिधीचे फोटो लावून स्कॅनर टाकून दसरा मेळाव्यासाठी, चहा पाण्यासाठी, अल्पोपहारासाठी किंवा दसऱ्यासाठी पैसे गोळा करण्यात आले. तसंच आत्ता मागच्या 2 दिवसापासून एक स्कॅनर फिरतंय की आरोपीचं नाव अशाला असं राहिलं पाहिजे, आरोपीची ओळख पुसली नाही पाहिजे आणि त्याला लोकप्रतिनिधी जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत, आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहेत ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काही बोललेले नाहीत आणि सरळ सरळ समर्थनाचाच हा एक भाग आहे. तर या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा किंवा ह्या आरोपीचं उदात्तीकरण करणं हे कायम चालू राहणार आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई करतात अशी अपेक्षा असते. मात्र ह्याच पोलिसांना गंध लावतानाचे सुद्धा संदीप तांदळे यांचे फोटो आहेत. त्यामुळे पोलीस जर अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना, समर्थन करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणार असतील तर अशा प्रकरणांमध्ये कशी कारवाई होणार हा प्रश्न उरतो. बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.